ते लोक चांगले होते, त्यांना शरीरही चांगले होते. तिथून पुढे विमान गेला. आता किती झाले? पिशाच, स्थूल, गंधर्व 3 झाले ना. 4 दिसली आता यमपुरी. आता यमपुरी दिसली आहे. ते अपूर्व वर्तले ते क्षणी धर्म पैसला असे सिंहासनी तो वृत्यासी बदला वचनी चला पाहू ते आश्चर्य. तर तिथं धर्मराजाची नगरी. यमपुरी म्हणजे धर्माची नगरी. धर्म म्हणजे कोण? यम म्हणजे वाईट नाही. बऱ्याच लोकांना वाटतं यम म्हणजे वाईट. यम हा वाईट नाही. तो सिंहासनावर बसलेला आहे आणि तो वृत्यासी सेवकांना काय म्हणतो? चला पाहू आश्चर्य. कोणतं आश्चर्य? मृत्यू लोके मायापुरीसी मृत्यू झाला शिव शर्म्यासी म्हणून विष्णू गणतयासी नेता ते जाण वैकुंठा. जो सिंहासनावर बसलेला यम होता ना, तो यमदूतांना म्हणतो चला त्या मृत्यू लोकात त्या मायापुरीला शिव शर्म्याचा पुण्यवंताचा मृत्यू झाला आणि तो वैकुंठाला नेणं चालला, तर आपण त्याला पाहू. आणि तिथूनच चालले आणि सिंहासनावर बसलेले यमदूत त्याला पाहण्याकरता चालले, आदर करण्याकरता. का? यमधर्म पुण्यवंताचा आदर करतो आणि पाप्याला फटके देतो. म्हणून धर्मराज सहपरिवारी आला यमपुरा बाहेरी तव शिवशर्म्या सहगण झडकरी आले समीपती समयी. आपल्या सहपरिवारासह स्वागत करण्याकरता तो पुढे आला. कोणाचं? त्या पुण्यवंताचं. शिवशर्मा आणि विष्णुगण समीप आले विमानी बैसून ते देखून सूर्याचा नंदन मग काय बोले ते परियसा. मग सूर्यपुत्र यमधर्म यमराजा काय म्हणतात ऐका. त्या शिवशर्म्याला बरं का, तो विमानात वर चालला वैकुंठाला, त्याला म्हणे शिवशर्मा परियसी तू जोडिल्या पुण्यराशी म्हणून मायापुरीसी पडला देह पुण्यभूमी. म्हणे शिवशर्म्या प्रियसी तू जोडिल्या पुण्यराशी म्हणून मायापुरीसी पडला देह पुण्यभूमी. अरे तू पुण्य केलेले म्हणून त्या हरिद्वारला मायापुरीला तुझा देह पडला, तू भाग्यवान आहे. मग धर्मराज बद्ध करी शिवशर्म्याशी नमस्कारी म्हणे तू केले त्रैलोक्या माझारी न भूतो न भविष्यती. तो त्रैलोक्यामध्ये एवढं मोठं कार्य केलं, भविष्यात याच्या अगोदर कोणी केलेलं नाही. शिवशर्म्या तुझा ऐसा कोणी न देखो या त्रिभुवनी जो का रोढी विमानी तया वैकुंठ प्राप्त होत असे. तुझ्यासारखा भाग्यवान या त्रैलोक्यात कोणी नाही. विमानामध्ये बसून तू वैकुंठाला चालला. मग धर्मराज संतुष्ट करेसी नमस्कारी विष्णुगणासी आमचा प्रणाम श्री अनंतासी निरूपावा आदरे. यमधर्मानं हात जोडले विष्णुगणांना सांगितलं आमचा निरोप सांगा देवा नमस्कार. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. त्या ठिकाणी ऐका, तुमच्या लक्षात आलं का? यमधर्माने पुण्यवंताचं स्वागतही केलं ना. अगोदर पाहिलं तर यमधर्माने शिक्षाही दिली. पण यमधर्म चांगला का वाईट? चांगला आहे. म्हणजे कडे तळलं झाले मग चांगला आहे का वाईट? मी सांगू, चांगलाही नाही वाईटही नाही, तो तटस्थ आहे. तटस्थ. तुम्हाला एक उदाहरण देतो. आता न्यायाधीश असतो, न्यायाधीश तेच आहे जे पहिलं आपल्या शास्त्रात आहे तेच आता इथं तयार झालेलं आहे. सगळी आपली न्यायव्यवस्था संरक्षण खातं हे आपल्या याच्यावर सगळं तयार झालेलं. आपल्या म्हणजे या धर्मग्रंथाचं स्मरण नाही. तो न्यायाधीश न्याय निवाडा करतो. केस असते, केस बोर्डावर आली की 2 पार्ट्या असतात आणि दोन्हीच्या केस लढवण्याकरता 2 वकील असतात आणि मग ते आपापली बाजू मांडतात आणि मग शेवटी फायनल एक निकाल लागत असतो. काय असेल तो एक निकाल लागतो. तर मग तो निकाल लागत असताना एकाचा विजय होतो आणि एकाचा पराजय होतो. एकाकडून निकाल लागतो आणि एकाची हार होती. हे तर कळतं तुम्हाला, सामोरं कळून राहिलं ना न्यायालयातली घटना. मग ज्याचा विजय होतो तो म्हणतो वा काय साहेब चांगले, याच्यासारखे साहेब नाही, यांनी खऱ्याला खरा न्याय दिला, साहेब चांगले आहे. झालं. म्हणजे ज्याच्याकडून निकाल लागला तो काय म्हणतो यानं पैसे काढले. काय म्हणतो यानं पैसे काढले, आपल्याकडून निवाडा लागला नाही. आता सांगा साहेबांना पैसे काढले म्हणून वाईट का साहेबांनी निकाल दिला म्हणून साहेब चांगला? का साहेब चांगलाही नाही साहेब वाईटही नाही. साहेबानं साहेबाचं कर्तव्य पार पाडलं.
त्या जजनं त्या न्यायाधीशानं फक्त आपलं कर्तव्य पार पाडलं. तो जर चांगला आणि वाईट पाहत बसेल तर मग चांगल्या वाईटामध्ये त्याच्या दृष्टीत भेद होईल ना. त्याच्या नजरेत भेद नाही, तो न्यायाच्या दृष्टीनं पाहतो. चांगला वाईट, जवळचा लांबचा पाहुणा हे त्याच्याकडे कोणताच विषय नाही. यमधर्म तसाच आहे. यमधर्म चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट. ज्यानं जसं कर्म केलं त्याला तसा तसा अनुभव तो येणार. म्हणून यमधर्मानं स्वागत केलं वैकुंठाला जाणाऱ्या शिवशर्मे. गोपाल कृष्ण भगवान सुफळ जन्म आमचा आज शिवशर्म्या तुझे देखील सहज. मग आज्ञा घेऊन धर्मराज प्रवेशाला नगरी सत्वर. आमचा जन्म आज सुफल झाला. शेवटी धर्मराजा आपल्या नगरीला गेला. मग शिवशर्मा विष्णुगणासी हा कोण ऐसे कुसे तयासी. हे कोणाची नगर ती आम्हाची निरूपावे भावपूर्वक. शिवशर्मा म्हणू लागला. त्यासोबत 2 लोक होते ना गण, की कोण होता आमच्या दर्शनाकरता आला ना आम्हाला निरोप द्यायचा सांगितला. कोण होतं सांगा आम्हाला, हे कोण आहे. मग ते सांगतात. आता ऐका. गण म्हणती शिवशर्म्या उत्तमा तुझे प्रश्न करशी आम्हा. ते तू परिसे गा अनुपमा एकाग्र चित्ते करून या. ऐक बाबा, तो कोण होता आणि नगरी कोण होती तुला सांगतो. या नगराचे नाम यमपुर. ते नगरी यमराज्य धर. चौखानीची जीवापार वस्ती येते सर्वदा. या नगरीचं नाव यमनगर आहे, यमपुरी आहे. आणि हिचा राजा तो यम आहे. आणि चौखानीचे म्हणजे जारज, अंडज, स्वेदज, उद्भिद सगळ्या प्रकारची जीव इथं येतात आणि इथून जातात. तो प्रश्न करी शिवशर्मा उत्तम हा जी होय कैसा यम. हा तरी बनो व्हावेसी धर्म सात्विक भाव दिसे याचा. मी सांगितलं तसंच. शिवशर्मा म्हणतो हा कसा यम. अहो हा तर सात्विक दिसून राहिला. यन बाहेर आला, पूजा अर्चा केली, आमचा नमस्कार केला, देवाला नमस्कार सांगायचा सांगितला. हा तर सात्विक आहे. आणि आम्ही तो यम कसा ऐकला. रेड्यावर बसलेला आहे, आकराळे विकराळे, लाल रुंद डोळे, त्याच्या हातात यमपाश, एका हातात शस्त्र, आणि आला तो धावत नाही का. असं जे काही आपल्या डोक्यात. पण तसं शिवशर्मा म्हणतो मला तर वाटलं तो तसा असतो. आणि हा तर सात्विक दिसून राहिला. सूर्यासी पडे अंधकार, चंद्रासी बुजे तापज्वर, तरी हा यम भाव क्रोड टाकेल वाटेवर निशी. उलटच झालं. सूर्य अंधारात पडला तर चंद्राला ताप आला. कारण चंद्र शीतळ आहे, चंद्राला कधी ताप येत नाही. उलट चंद्रामृतानं ताप शीतल होतो. एखाद्याला ताप आली तर चंद्राच्या ह्याच्यात बसवता जगात, म्हणजे ताप कमी होतो. पण हे म्हणतात आज चंद्रालाच ताप आला किंवा सूर्य अंधारात पडला. उलटच आहे का नाही. सूर्य कधी अंधारात पडू शकतो का. जिथं सूर्याचं किरण गेलं तिथला अंधार नाहीसा होतो. तसा यमधर्म क्रूर आहे. आणि इथं यमधर्म तो बाबा हात जोडायला लागला, पूजा करायला लागला आणि उलट दिसायला लागलं. यम तो कैसा जीवला, शेष तो कैसा निर्विष झाला, कृष्णानवसनी बांधिला, केवी निवांत आहे तो. यम कसा काय एवढा भला माणूस आहे, एवढा कसा तो. जवळ आहे आपल्या वाद्याचा त्याच्यात भजनाचा आवाज त्याच्यात रेकॉर्ड होणारच आहे. झालं की आपल्याला तिथं जायचंय. भजनात जाणे. त्यांनी उदाहरण दिलं. यम तो कैसा जीवला, शेष कैसा निर्विष झाला. शेष म्हणजे सर्प नाग. शेष नावाचा नाग तो निर्विष कसा झाला. त्याचं विष कुठं दिलं म्हणजे तो एखाद्याला चावला आणि तो मेला नाही. हे म्हणजे उलटच होईल. कृष्णानुवसनी बांधला. एकानं काय केलं, शेतात जायचं हिवाळ्याचे दिवस. कशासाठी जायचं, राखणार जायचं नाही तर भिजवायला जायचं. म्हणून स्वयंपाक वगैरे झाला. पत्नीचा चुलीमध्ये थोडासा इष्ट होता, त्याचं जेवण वगैरे झालं. आणि बायकोला म्हणू लागलाय बघ थंडीचे दिवस आहे, वावरात गेलं मग शेकोटी करायची. मग म्हणे माझा रुमाल आहे ना, या रुमालात बांधून विस्तुरी. आणि मग त्यानं काय केलं, ते विस्तू रुमालात बांधला, 2-4 खडे गाठ मारली आणि वावरात गेला आणि शेकोटी केली. दंड 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 शेकोटी पेटली. झाले काय. पेटू शकते का शेकोटी. काहून नाही. रुमालामध्ये वस्त्रामध्ये अग्नी तिथं जाऊ शकत नाही. म्हणजे उलटच होईल ना. जर गेला तरी उलटच झालं. अग्नी कुठं वस्त्रात राहतो का शांत नाही, तो वस्त्राला खाऊन टाकतो. मग ते सुशील पुण्यशील गण शिवशर्मी अशी देती प्रतिवचन. या यमाचे सात्विकपणा सांगू काय तुझं प्रती. ऐक ऐक ऐक.
तुला हे उलट वाटायला लागलं ना, हे उलट नाही, तुला त्याचं सात्विक पण सांगतो मी, ऐक मग कसं आहे ते. शिवशर्म्या तुझैसा पुण्यशीळ शरीरी नाही का दोषमळ, ज्याचे मन शुद्ध केवळ शुद्ध स्फटिक ज्यापरी. अरे बाबा तू पुण्यवान आहे, दोष नाही, स्फटिकासारखं शुद्ध तुझं त्या ठिकाणी मन आहे. त्या शुद्ध स्फटिकावरी जैसे नाना रंगाची दिसती ठसे, होती त्या रंगायसे हे गुणसत्वाचे असते. स्फटिक, स्फटिक म्हणजे पांढरा रंग, त्याला स्फटिकचा सारखा म्हणतात. किंवा असं झालं ना आपण, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याचा रंग कसा आहे? कसाच नाही, त्याच्यात जसा रंग टाकला देव तसा होतो. आणि तुझं अंतकरण कसं आहे? शुद्ध आहे, शुद्ध. त्याच्यामुळे तुला सगळं कसं दिसून राहिलं? निर्मळ शुद्ध दिसायला, पारदर्शक दिसून राहिलं. चष्मा, काच, जशा रंगाचा काच असला तसं त्याला पुढचं जग सगळं दिसतं, त्याच्यावर तसा परिणाम त्या ठिकाणी होतो. त्या शुद्ध स्फटिकावरी जैसे नाना रंगाची दिसते तसे, होती त्या रंगायसे हे गुणसत्वाचे असते. जैसे सर्वरसी मिळे नीर, रसा ऐसे होय कडू मधुर, तैसा यम धर्म सात्विक क्रूर, होय पुण्य पापास्तव. उदाहरण दिली पुढं येते दाखवा बरं का. जैसा सर्वरसी मिळे नीर, नीर म्हणजे पाणी. पाणी सगळ्या रसामध्ये मिसळतं. कशा? जर लिंबकाड्यात जर पाणी टाकलं तर ते पाणी कसं होतं? कडू होतं. कारलं त्यात शिजवलं तर तेच पाणी कडू होतं. जर चहामध्ये टाकलं तर गोड होतं. मग पाण्याची चव कशी? कडू का गोड? कशीच नाही. ते ज्याच्यात गेलं त्याच्यासारखं होतं. तैसा यमधर्म सात्विक क्रूर पुण्य पाप असतो. आम्ही अगोदर तुम्हाला जे उदाहरण दिलं ना त्या न्यायाधीशाचं, तेच त्यांनी सांगायला लागले की तैसा यमधर्म सात्विक क्रूर नाही, मग होय पाप पुण्य असतं. ज्याचं पुण्य त्याच्यासाठी तो सात्विक, आणि ज्याचं पाप त्याच्यासाठी तो क्रूर. ते कोणासाठी नाही. असं कधी झालं का? काम नाही, धाम नाही, पोलीस आलं, जरा आधी काम पण होतं, आधी तुमच्या घरी नेलं धरून आणि बडवलं तुम्हाला विनाकारण. असं आहे की काही ते काम नाही म्हणून आले? नाही नाही नाही. ज्याला जसा ज्याचं कर्म असेल त्याला तशी शिक्षा भेटते. तुझ सारिका जो पुण्यशीळ भक्त, तयासी यम होय शरणागत, योगेश्वरा हा माझी महामहंत, धर्मराज जाण हा. अरे तू पुण्यशीळ आहे आणि तुझ्या पुढं यमकिंकरही शरणागत होतो. शरणागत यमकिंकर, नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर. त्याच्या पुढे यमकिंकर सुद्धा शरणागत होतो. नाम घेत असेल तर, नाम घेत असेल तर काळ, यम हे सगळे त्या ठिकाणी दूर राहतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. अजून एक प्रमाण का? नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा. रिघ म्हणजे प्रवेशच नाही काळाला तिथं. तो चळ 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 कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम. तुकाराम नाव जर घेतलं तर यम तर कापतो. पण तुकाराम महाराजांचं कर्म तसं होतं म्हणून कापतो. नाहीतर तुकाराम नावाची दुसरी किती व्हिडिओ बघणार आहे? ते यम कापतो का? ते बायको भीतलेली यम कापणार आहे का? नाही. मग ती ताकद कोणाची आहे? त्या नामाची नाही, त्या ज्याचं नाम आहे त्या नामीची आहे, त्याच्या कर्माची आहे. त्यानं जसं कर्तव्य केलं त्याची आहे. म्हणून या तुझं सारखा जो पुण्यशीळ भक्त, तयाचा यम होई शरणागत, योगेश्वरा माझी महामंत, धर्मराज जाण हा. यासी प्रसन्न झाला शंकर, प्रतापे वधिला लवणासूर, जेने देवावरी तोडर, बालिला होता पूर्वीच. हा यम म्हणजे योगेश्वरा माझे महामंत, धर्मराज जाण. हा यम धर्म म्हणजे महामंत योग्य. याने भगवान शिव प्रसन्न केला आणि लवणासुराचा वध या यमाने केला, आणि जेने देवावरी तोडर अधिकार गाजवला असा तो यम आहे. केला यमपुरीचा राज्यधर, चतुर्दश कोटी याचा परिवार, आणि चौकानीचा जीवांकुर, निमित्त जाण तोची हा. यमपुरीचा राजा याला केला 14 म्हणजे 14 कोटी याचा परिवार, आणि चौखानीचा जीवांकुर, इथूनच सगळ्यांचं येणं जाणं आहे.
चांगलं कर्म असलं तरी एकदा इथून यावंच लागतं, वाईट कर्म असेल तरी इथून जावंच लागतं. 12 लक्ष योजनेगंती या नगरीची असे जानवस्ती, 14शी 4 द्वारे असती, यमपुरीशी जानपा. या नगरीला द्वार किती आहे? 4. सांगितलं ना आधी, 14 असती. शत योजने दुर्गा आकाशी, प्रभा पाके जैसे रविशेषी, ते दिव्य तेजे दश दिशांशी, गगनोदरी उडी. ते त्या महालाचं त्या यमपुरीचं वर्णन आहे. तेथे रविसुतांची मंदिरे, रत्नखचित मनोहरे, 21 कणांची दामोदरे, वरी ध्वजा तोर मिरवते. आणि यम सूर्याचा सूत आहे बरं का. यम आणि यमुना दोघं बहीण भाऊ. यम आणि यमाची बहीण यमुना. यमुना म्हणजे भगवान परमात्म्याची ती शक्ती आहे बरं का. कालिंदी म्हणतात तिला, यमुना म्हणतात, ती कृष्णाची एक पत्नी आहे बरं का. म्हणून देवाने सगळ्या लीला तिच्या यमुनेच्या काठावर क्रीडा केलेल्या आहे. तर ती तो यम तिथं राहतो. सुंदर त्याचं घर आहे. 21 खणाचं जुनं, 21 खणाचं एवढं बरं का. ऐसा हा यमराव महद्भूत, दोषियावरी महाकृतांत, यमलोकी याचे भृत्याद्भुत, बांधिती महादोषिया. हा यमराजा महादोषी जे पापी लोक आहे त्यांच्या करता महाकृतांत आहे, काळच आहे काळ. मृत्यू लोकी याचे भृत्याद्भुत, बांधिती महा. आणि या मृत्यू लोकातल्या लोकांना ते बांधून येतात. बांधून या देती यमा हाती, नाही का, असे बांधून यावं लागतात. काही काही लोक सोडत नाहीत ना. काही काही एवढी चिकट असतात, सुटतच नाही. घरात जीव गुंतलेला, काहीचा पोरात जीव गुंतलेला, काहीचा धनात जीव गुंतलेला. काही म्हणतात लाईनीले काढून यायची राहिली, तिची इथं गुंतलेलं राहिलं ते, नाही का. तिच्या हातचा 1 चमचा पडला की मग ते म्हणतात मी जायला मोकळा, नाही का. पण तिच्या हातचा 1 चमचा पडला म्हणजे याला काय उद्धार होणार आहे का? नाही. मुलाच्या लेकांच्या हस्ते उद्धार करू होत असतो. पण चिंतन संसाराचं करू करू सगळं आयुष्य संसारात गेल्यामुळं ते इतकी वासना पक्की होती की ती सुटत नाही. मग सुटत नाही म्हणून ते जात नाही का? नाही, मग ते सुटत नाही तर मग त्याच्या पुढचा पर्याय करतात. तुकाराम महाराजांचा नाटातला का म्हणजे, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना करी जेसी. हे उदाहरण दिलं तुकाराम महाराजांनी. नाही त्या यमाशी करुणा, ते यमलोक त्यांना काही दया करुणा नाही, त्याच्याकरता उदाहरण दिलं त्यांनी. ओढाळ सापडे जैसे धान्य. ओढाळ म्हणजे मोकाट डोळ. ओढाळ आपण म्हणतो वडाळ काय आहे ती? हा, ओढाळ म्हणजे मोकाट डोळ. याला मळ्यावाले आहे माहिती. आणि मग ती नेमकं घुसलं कशात? माळव्यात, माळीनबाईच्या माळव्यात ते घुसलं. आणि मग वडाळ ढोर माळव्यात घुसलं. पण 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, जर सब घ्याट घेऊन तो रोजच चपका देऊन जायला. आणि मग 1 दिवस नजरलं पडलं. मग काय केलं मालबाईनं? पूजेचं ताट काढलं, हळद, तूप, तांब्याभर पाणी, त्याच्या पायावर पाणी टाकायचं, त्याची पूजा. नाही, आंग्रे म्हणी ती कांडुकणार. ओढाळ सापडे जैसे धान्य. ते ओढाळ काय एकदा सापडलं की मग त्याला जसं हाणं मारत त्याला बाहेर काढतात ना, कोणाला? त्या ओढाळ जनावराला. तसं हा जीवात्मा जर इथं चिटकलेला असेल तर जर निघत नसेल तर ते झटके देऊन त्या ठिकाणी बाहेर काढतात. सूक्ष्मदे हे महादोषी, यमगणाने ते यमपुरीसी, मार्गी जाची ती तोरतयासी, तरी तो मार्ग कवणे बरी. आणि मग त्या स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर काढतात. अंगुष्ठ प्रमाण असतो तो, अंग एवढा असतो फक्त, त्यातून बाहेर काढतात तो. आणि मग नेतात बांधून यमपुरीला. आणि यमपुरीपर्यंत जाण्याचा मार्ग सुद्धा महाभयंकर आहे. आणि तो मार्ग 1 वर्षाचा. तिथपर्यंत जाण्याचा मार्ग 1 वर्ष श्राद्ध कंप्लीट होईपर्यंत 12 महिन्याचा त्याचा प्रवास आहे. तो मार्ग कसा आहे आता बहुतेक आपल्याला ऐकायला मिळणार. तो मार्ग सगळं गरुड पुराणातलं वर्णन हेच आहे, असं सेम वर्णन आहे. तो मार्ग मृत्यू लोकी होणी ऐक, असे 86 सहस्त्र योजने देख, तेथे असती तप्त लोकष्टक, दोषी आणि ते त्यावरणी 86,000 योजन एवढं यमपुरीचा प्रवास त्यासाठी आहे. आणि त्याला नेता लोहकंटक, लोहाचे काटे वाटेत काय, आणि सगळा त्रास त्या वाटेनं त्या यमपुरीच्या नगरीनं. म्हणून दान काय की जे त्या वाटेत जर त्रास होऊ नये म्हणून काही दान धर्म आहे. उपाहन दान सत्पात्री दिजे, मग तो दुस्तर मार्ग तरी जे.
हेला मात्रे करुणी. तर तिथं दान धर्म सांगितलं. पददान, पादत्राण दान. मग कोणी वारल्यानंतर मग त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ पददान आहे. ते पददान बरेच प्रकारचे, त्यामध्ये शय्यादान, भूमिदान, गोदान, वस्त्रदान, पददान म्हणजे पायातले पादत्राणे, वाहना, छत्री, शिडी, गाय. गाय तर तशी म्हणजे गाय म्हणजे गाय दान दिली गेली पाहिजे, पण मग एक प्रतीक म्हणून, एवढी गाय आपल्याकडून नाही दिल्या जात शक्तीनुसार, मग तिचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी धातूची गाय दिल्या जाते, एखाद्या धातूची. बरेच असते, त्यात छत्री असते, काठी आहे, कमंडलू आहे, बसायचा आसन आहे, असे अनेक गोष्टी त्याला पददान म्हणतात. ते त्या निमित्ताने दिल्या जातात, जेणेकरून त्याला यममार्गाने त्रास होऊ नये म्हणून. तया पुढे योजने सहस्रगुणी तप्त वाळू परिस्थिती मेदिनी महादोषिया तयावरून नेती यम किंकर सर्वदा. आणि मग वाटत पुन्हा काय, 2000 योजन दूर पुढे गेलं की वाळू आहे, वाळू तप्त वाळू, गरम तपलेली वाळू. आता तपलेली वाळू लवकर थंडी होत नाही. वाळवंटात पा, आता ती वाळवंटातली उन्हानं तपलेली वाळू कशी तपती, आणि मग तिथून त्याला नेल्या जातं यमकिन करण्यात. यास्तव काय की जे दान मार्गी पोही घाली जे म्हणून मग सुखे जाई जे उतरून ते भूमीसी. आणि मग नाही नाही नाही, पोही शब्दाचा अर्थ इथं दुसरा आलेला आहे, ते नाहीये. हा नाही, त्याचं काय मग एवढं भरून पुराण वाचतो तर त्यात ती दिन काही निघलं नाही अजून. पैसा नाही, पोहे नाही. हा ते म्हणतात आता तो एवढा महाभयंकर मार्ग आहे की नाही, मग त्या महाभयंकर मार्गावर चालताना त्रास होतो याला. तो त्रास कमी होण्यासाठी मार्गी पोही घाली जे म्हणून पान पोही. मग काय केलं पाहिजे, उन्हाळ्यात आपण आधी जिवंत तोपर्यंत पानपोळ्या लावल्या पाहिजे, नाही का. हौद पाहिजे, आपल्या हौदावर जनावर पाणी पिले पाहिजे, कोणी परिसरातल्या लोकांनी पाणी नेलं पाहिजे, नाही का. गावात पाण्याची काही व्यवस्था केली गेली पाहिजे, किंवा मृत्यूनंतर त्या बापाच्या निमित्तानं का होईना पोरांना हौद बांधून त्याच्यावर नाव तरी टाकलं पाहिजे शिमिटात, नाही का, आमक्याच्या स्मृतीप्रित्यर्थ. म्हणजे मग तिकडं वर त्रास कमी होतो. त्यापुढे 10 सहस्त्र योजना भूमी जळत महाग्न महादोषी आणि ती त्याचबरोबर ते आक्रंदती तोर दुःखे. त्याच्या पुढे मग जळणारी भूमीचा महाअग्नी. हो, महाअग्नीतूनच त्याला नेतात. महापापी बरं का, सगळ्यांना नाही जावं लागत इथून, तुम्ही काही काय करू नका. जे महापापी लोक आहेत त्यांना त्यावरून ओढत नेतात, आक्रंदतात, ते रडतात, पण काही नाही. यास्तव पुण्य काय की जे वापी कुपतडाग बांधीजे उष्ण काळी अवस्था दीजे अवश्य दीजे उदकदान प्रीती भरे. मग काय करा, कोणी विहिरी, तलाव हे त्या ठिकाणी, आणि उष्ण काळात पशु पक्ष्यांना, लोकांना पाणी याची सगळी व्यवस्था तुम्ही करत जा, नाही का. बरेच लोक आता कमी झालं, चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत होते, त्या गोष्टी पहिले करत होते आणि करतात अजूनही बरेच लोक. मग कारण त्या जीवाला पर्याय नसतो, त्यांना पर्याय नसतो ना. आपल्याला पर्याय, आपण जारचं पाणी पितो, नुसतं जारचं नाही तर बाटली फ्रीजमध्ये भरून ठेवतो, बर्फ टाकून आईस्क्रीम उन्हाळ्याची. पण मग त्या पशु पक्ष्यांना पर्याय नसतो, म्हणून आपण ती व्यवस्था केली पाहिजे. त्यापुढे असे महादारुण दोष सहस्त्र संख्या योजना शूळधारा असते तीक्ष्ण त्यावरी चालविती दोषी असते. ते मार्गच बरं काही यमपुरीचा सगळा पापी लोकांसाठी. काय त्याला मग पुढं 16,000 संख्या योजना अशी वाटेल ती शूळधारा. मी अगोदर सांगितलं तीक्ष्ण टोक, आणि त्या टोकावून त्याला चालायला लावतात. का चालायला लावतात, कारण जिवंतपणी त्याचे पाय वाईट मार्गाने गेलेले असतात. ते पाय कधी पैठणच्या वाटाने गेले नाही, ते पंढरपूरच्या वाटाने गेले नाही, ते आळंदीच्या वाटाने गेले नाही, कधी माहूरच्या वाटाने गेले नाही, कधी शेगावच्या वाटाने गेले नाही. का गेलते का? आणि जे गेले नाही मग त्याला कुठं चालवतात, या टोकदार काट्यावरून त्या ठिकाणी चालवतात. तुम्ही याचा बरोबर आम्हाला आठवण येईल तुमची, काल तुम्ही येत्यात मग माहिती झाली. तयापुढे सहस्र योजना लोहार्या महातीक्ष्ण पंचधारा त्यासी जाण ते घोराचे अंधकार. आर्या माहिती तुम्हाला? आर्या आरी म्हणजे सांगितली काय, आरी करवत आरी पत्ता
ती करवत लोखंडी एक करवत आहे आणि त्याला 5-5 धारा आहे त्या करवतीला. आणि मग तिथून आता काय तिथूनही त्या जीवाला त्या ठिकाणी नेतात. आता ज्यानं प्राणी कापले ते त्याच्यातून त्या मशनीतून आपल्या आरा मशनीसारखं त्याच्यातून काढतात एकदा दोनदा. तरी दान कीजे तयासी दीपमाळा लाविजे शिवापाशी नवदीप ऊर्जमासी लाविजे प्रयत्न करून या. म्हणून हा त्रास कमी होण्याकरता दान धर्म केला पाहिजे मागच्या लोकांनी तरी. कारण त्याचं जर सगळं जीवन पापातच गेलं असेल कमीत कमी मागच्यांनी त्याच्या निमित्तानं काही दान धर्म व्रत आचरण केलं पाहिजे. पुढे 18 गलंतिका, पुढे 18 सहस्रक्षिती महाशूळ रोविले असती ते दोषिया देखील विभासती प्रळयाग्नी सारखे. महाशूळ म्हणजे मोठाली शूळ, शूळ सुळावर घालतात म्हणतात ना ते महाशूळ आहे. आणि किती 18,000 योजन क्षितीवर आहेत. आणि महाप्रळयाग्नी सारखे ती त्या पाप्याला भासतात. या स्तव पुण्य की जे काही महाउष्ण काळाची 28 गलंतिका लाविले शिवालयी तेने निवारे दुष्कर दे. याच्यावर उपाय गळती. उन्हाळ्याच्या काळात भगवान भोलेनाथावर गळती त्या ठिकाणी लावावी. असेल लावलेली तर त्यामध्ये पाणी टाकावं नाही का, साफसफाई करावी. म्हणजे मग त्यानं तो यमपुरीचा त्रास आपला कमी होतो. पुढे 18 योजनेतोर भूमिका उरली प्रळय नीर तेथे उरली ती यमकिंकर पुढे नेती दोषिया ते. पुढं काय माहितीये भूमिका भरली प्रळय नीर. प्रळयासारखं पाणी आहे तिथून, भयंकर नदी आहे आणि त्या नदीमध्ये बुडून त्याला पुढे त्या ठिकाणी नेल्या जातं. यास्तव काय की जे पुण्य सत्पात्र अशी जे भूमिदान त्या पुढे असे 1 सहस्र योजना दोषियाला हक कृपानो. त्याला पर्याय सांगितला सत्पात्री ब्राह्मणाला भूमिदान जमीन त्या ठिकाणी घरदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मग तो त्या पापातून मुक्त होतो. आणि त्याच्या पुढे सांगितलं दोषिया दाहक कृष्ण पुन्हा भयंकर अग्नी आहे त्या कृष्णाविषयी अज्ञायसी पोळवावे महादोषियासी तेव्हा उपजे दोषियाचे मानसी कृष्ण काष्टा ते कवळावे. आणि त्या अग्नीला आज्ञा तशी आहे हे जे पापी येऊन राहिले वाटणं त्यांना कवळावायचं, मिठी मारायची. कशी मिठी मारायची याने इकडे खाली पाप केलेलं असतं ना आणि मग त्या दोषियांना सांगतात चला त्या लोहस्तंभाला त्या अग्निस्तंभाला मिठी मारायला. तुम्ही खाली पाप केलं ना मग त्याला मिठी मारायला लावतात. यास्तव काय की जे पुण्य उष्णकाळी तरी भोजन आणि सुगंध चंदन आदी जे उपचार विप्रासी. याच्यातून या पापातून मुक्त व्हायचं असेल तर पर्याय उन्हाळ्यामध्ये दह्याचं भोजन, दह्याचं दही भाताचं भोजन द्यायचंय. सुगंधी चंदन त्या ठिकाणी ब्राह्मणाला द्यायचंय. ऐसे यमदूत जरी जाचितील तेने जीव म्हणाल तरी जाईल तरी घोर दुःख कोण भोगील म्हणून जीवात्मा अविनाश. तुम्ही म्हणाल मग एवढा त्रास देतात करवतीनं कापलं आगीतून ओढलं म्हणजे मेलं का होत नाही आहे काही शंका. इतका जर त्रास देत देश पुढे आलं तर पहिल्या टप्प्यात मारायला पाहिजे होतं ना. कुठं कुत्रे तोडतात कुठं कडई तळतात पण एकदाच्या त्याच्यात ते मरत का नाही. कारण तो देह मरणारा नसतो, जो मरणारा आहे तो इथं सोडेला असतो. हा देह कोणता आहे हा वासनामुळे फक्त भावनेचा देह असतो. भावनेचा म्हणजे त्रास तर होतो पण ती पडत नाही. म्हणजे बनवलेलंच असं आहे त्याला यातना देह म्हणतात. फक्त त्रास होणार मरणार नाही, त्रासच होणार. म्हणजे त्याच्या अंतकरणाला फक्त वेदना होतात का कारण त्यानं हयात असताना इथल्या लोकांना आपल्या संबंधित लोकांना त्रास दिला वेदना दिल्या म्हणून आता वर फक्त त्याच्यासाठी स्पेशल त्या वेदनाच आहे. तो जीवात्मा अविनाश आहे ना त्याच्यासोबत एका वर्षाचं नाही ते गणित असं आहे. इथं पुढे येईल किंवा नाही येईल पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. असं बरेच लोकांना असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी अशी आजाम्याला नातू झाला ही संकल्पना शुद्ध होती. कारण आजाम्याला नातू झाला म्हणजे त्याला पुन्हा मनुष्य देह प्राप्त झाला असंच म्हणणं आहे. काही मनुष्य देह एवढा फुकट नाही. ही म्हातारं सगळे पाप करून गेलं, बांध सरकवून गेलं, पोराचे भांडणं लावून गेलं, काहीच्या नावावर पैसे गेले, काहीचे तसे ठेवले. म्हणजे हे त्याने जिवंतपणीचं भांडणच केले पण मेल्यावर पण भांडणं लावून गेलं. असे काही म्हातारे असतात मेल्यावर पण भांडणं लावून जातात कोणाचे पोरायचे. आणि पोरं लगेच म्हणतात बाबा गेले आपण हे त्याच्या पोटी आले, बाबा याच्या पोटी आले त्याच्या पोटी आले. एवढं सोपं नाही. बाबाने एवढे कांड केले पुन्हा बाबाला इतका चांगला मनुष्याचा देह भेटल एवढं सोपं नाही. मग ती काय असतं ती फक्त एक भावना आहे. आणि एकट्या घरात आणि
मग बाकीच्यांना म्हणावं लागत असतं काहून ती नेमकी त्या दुखातून मग त्या लेकराकडे पाहून काय होतात, मुक्त होतात, तसे दुःख विसरत चालतात नाही का. पण ते तसं काही एक खरं नाही. तुम्ही विचार करा ना, आपण सगळे प्रमाण ऐकतो. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ सांगितला का नाही, सगळ्यात दुर्लभ आहे. आणि मग गेल्या भेटला कसा बरं, भेटला तर याचं मग मनातलं याचा हिशोब व्हायचा राहिला ना, अजून हिशोब चुकता व्हायच्या आता भेटला. इतका पुण्यवान होता का नाही. एका वर्षाचा 12 महिन्याचा प्रवास आहे यमपुरी पर्यंतचा. मग तिथं न्याय निवाडा आणि केलेल्या कर्मानुसार मग देह भेटतो. तोपर्यंत नाही, एका वर्षाच्या आत काहीच नाही. मग हे असं का असतं, ही फक्त एक भावना आहे. मग त्या भावना दुखवता येत नसतात. असं जर आता म्हणलं तरी चांगलं वाटत नाही की आज लगेच ना देह भेटायचं इतका पुण्यवान होता हे असं म्हणता येतं का, नाही म्हणता येत. तुम्ही सांगता येत या हे गरुड पुराणातूनही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याला लागू शकतं, एखाद्याला तिथं नेमकंच दुःख झालेलं असतं नाही का. पण ते लोकांच्या भावना असतात, लोक मान्य करतात. पण तसं काही नाही. त्याचा प्रवासच एका वर्षाचा आहे. तिथं पुढं तेथून पुढे न्याय निवाडा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाणी आहे फक्त आज सविस्तर आहे ना, सांगण्यासारखा आहे ना आजचा विषय म्हणून. त्यामुळं एवढाच अध्याय होणार, छोटा असून एवढाच होणार. नाशिवंत स्थूळ नाशिले, वासनात्मक लिंग शरीर उरले. मग ते जीवात्मया प्राप्त झाले. दोष भोगास्तव परियसा. ते मरत का नाही, जे मरणार आहे ते नाशिवंत नाशिले. नाशिवंत देह तो गेला आणि जो वरचा आहे तो वासनात्मक. अगोदर सांगितलं मी तुम्हाला, तो वासनात्मक आहे आणि ती वासना फक्त वर त्याची ती फेरा मारते आणि मग जन्म घेणे लागे ते तीर्थ मग भोगण्यासाठी. तो देह दूत बांधिती, ऐशा यातना करीत नेती. तव देखती तेज दीप्ती यमपुरीची अकस्मात नेतात बांधून त्याला. मग एका वर्षाचा त्याचा प्रवास पूर्ण झाला. नगर आहेत किती, 18 नगर आहेत. आणि प्रत्येक महिन्याचा त्याला तो पिंडदान, याच्यात नाही आलं ते वर्णन, मासिक श्राद्ध. प्रत्येक महिन्याचं मासिक श्राद्ध त्याला प्राप्त होत चालतं आणि ते मग खात तो पुढं चालतं. गेलं तर नाही तर काही काहीच तर 5.5 महिन्यातच आटपतं. प्रवास राहतो 12 महिन्याचा. मागचे 5.5 महिन्यात सुनबाई म्हणती बस आता पुढं मायाच्या होत नाही. प्लॉट आला, सोयाबीन आली. पहिले 5.5 महिने तर पहिले ती लोकांनी जेवायला त्यांनी सांगत कोण आले, गाईच्या मुखी दिली. आणि तिथून पुढं लगे पाताच कट करून टाकते. म्हणतात सासूचा असो का सासऱ्याचा असो, ते पुढं होतच नाही. नाहीतर तो पूर्ण असतो 12 महिन्याचा असतो बरं का. आता लोक झाला असेल कोणाकडून तर जाऊ द्या, पण इथून पुढं लक्षात घ्या 5.5व्या मासातही करावं लागतं. आता विषांतर होईल माझं. आणि परत 15 दिवसांत 6व्या महिन्याचं करावं लागतं. पुन्हा दर महिन्याचं करावं लागतं 11 महिने. आणि 11 झाले की पुन्हा 11.5 एक करावं लागतं, म्हणजे 15 दिवसानं. आणि 11.5चं झाले की पुन्हा 15 दिवसानं 12व्या महिन्याचं वर्ष श्राद्ध करावं लागतं. असे 14 पितर होतात पूर्ण. हे कंप्लीट करावे लागतात. एखादी महिला वारली तर ती बाई जेवायला सांगायचं असं काही बंधन नाही. पण फोटो मांडायचा, बाहेरचं कोणाला नसेल सांगायचं तर दर महिन्याला फोटो मांडायचा त्यांची प्रतिमा. दुपारी नैवेद्य करायचा दर महिन्याचा आणि मग ते पात्र गाईला द्यायचं. काही कोणाला जेवायलाही सांगायचं काम नाही, भलं मोठं करायचं काम नाही, पण विधी पार पाडायचा, विधी सोडायचा नाही. आणि कोणाला बोलवलं तर चांगलंच आहे, बोलवलं तर हरकत नाही. पण नसेल बोलवायचं बुवा तर मग आपला असा विधी करायला हरकत नाही. पण 1 वर्ष श्राद्ध करत जा, कोणाचंही असो. आणि मी सांगतो कोणासाठी करायचा, ते सासू किंवा ते सासरे किती वाईट किती खराब असले ते त्यांच्यासाठी करत जाऊ नका. हे तुमच्यासाठी करायचं नाही. तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जावं लागतं आणि पितृदोषासाठी 20-20 हजार घालावं लागतात. त्याच्यापेक्षा पात्र पूजणं सोपं काम आहे आपलं. घरातलीच डाळ घरातलीच गहू सोपं का. तिथं इतकं लांब कशाला जायचं. मग ते कसे होते आणि काय होते त्याचा विचार करू नका. कारण आपल्याला एवढं तर माहिती आहे, एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर मग त्याच्या दोषाचं वर्णन करत नाही. त्याचं कोणी मग उन्हा काढतं का, नाही काढत. ती त्याच्या संगत तिथंच काढी लावतात त्याला की आता जाऊ द्या सोडून याच्या संगत.
मग त्यामुळे तो कसा होता आणि काय होता ती काही काढत बसायचं नाही. आपलं कर्तव्य आणि विशेष म्हणजे आपण त्याची संपत्ती आपल्याकडे येत असती ना, त्यानं कमवलेला सगळा उपभोग कोणासाठी असतो? आपल्यासाठी असतो, पुढच्या पिढीसाठी असतो. त्याच्यामुळे आपलं कर्तव्य असतं ते करणं. मग तो कसाही असला तर आपलं हे कर्तव्य आपण पार पाडायचं. पितृदोष लागत नाही, ते मग नारायण नागबलीची पूजा करावी लागत नाही. अशा गोष्टी त्यातून घडत असतात. चला, सगळं गरुड पुराणाचं सारच आहे आज. असेल ना त्याच्यात सगळं. आता या अध्यायाचं श्रवण त्याच्या करताय. त्या प्रवास पूर्ण झाला की मग त्याला यमपुरी दिसते त्या पापी जीवाला. ऐशी ते यमपुरी पाहता शत योजने रक्तपोवाची सरिता तेथे योश बुडविती देता डंकू धावती पणीवर. ते यमपुरीला आल्यावरही त्याला काही सगळं चांगला अनुभव येतो का नाही. तिथं मग रक्तपोवाची नदी, वैतरणी नदी, वैतरणी आहे की नाही, रक्ताची पोवाची भरलेली, पाणी नाही त्यात. मग त्यात काय करतात? बुडवतात. आता किती भयंकर असेल ते. एखाद्या संडासच्या टाक्यात बुडून बाहेर काढा बरं. बस 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 कल्पना. असं पाप करणाऱ्याला इतकं भयंकर त्रास आहे हो. डंकू धावती पणीवर, मोठे मोठे सर्प त्याला ढसायला पाहतात. याच्याकरता काय करा? सत्पात्री पूजन, कृष्णधेनू दान करून सहस्त्र विप्रा द्यावे भोजन, दुर्गती ते नाशावया. याकरता सत्पात्री ब्राह्मणांना गोदान, गाईचं दान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग ती गाय त्याला ती वैतरणी नदी पार करून त्या ठिकाणी ब्राह्मणाला भोजन घालून ती गोदान त्या ठिकाणी करायचं सांगितलेलं आहे. मागच्या मंडळींनी करावं किंवा त्यानं गरुड बनाचा असा पर्याय की तुमच्या नंतर खरा पर्याय हाच आहे. मागची कृती द्यायची काय गॅरंटी? बोला, तुमचं असो का माझं असो, मी कोणाला नाही म्हणत. माझ्याही बद्दल असेल तर मागची कृती द्यायची काय गॅरंटी आहे? तोपर्यंत मनासारखं करत नाही, मेल्यावर काय करणार आहे? काही गोष्टी फक्त जगाच्या लाज काज करायला लागतात म्हणून करतात. 13 दिवस द्याल, काही बाकीच्या कुठं जाता येत नाही, येता येत नाही म्हणून जगाच्या लाजकाच्या काहीतरी गोष्टी पाळतात लोक. नाही तर आता काही करत नाही. म्हणून शास्त्रकारता आधी सांगतात की ह्या गोष्टी तुम्ही तुमचे स्वतःहूनच करा, अगोदर करा, नंतर पर्याय ते शेवटी किंवा जरा आता तुम्ही नाहीच केलं मग मागच्यासाठी दिले पर्याय. पण अगोदर सांगितलं हे आपण आपल्याकरता दान धर्म परमार्थ यातून आपणच मुक्त झालो पाहिजे. मागच्याच्या भरोश्यावर राहू नका. ऐसे आणि यमपुरीसी घोर कुंडी घालती दोषियासी अनेक यातना करीती त्यासी मग ताडी ती यमदंडे. दुसऱ्या वेगवेगळ्या कुंडात घालतात, कधी अग्निकुंडात, कधी कीटकानं भरलेल्या कुंडात, असं मग शेवटी त्याला यमदंड ठरतो. मग उष्ण वृक्षाची या पारी वैसवती दोषी दुराचारी उष्णपत्रे दोषियावर गळती वृक्षाची. उष्ण वृक्षावर, गरम वृक्षाच्या पारावर त्या ठिकाणी त्या पानावर बसवतात त्याला. जैशा असंख्य पिपीलिका सर्वांगी झोंबती किटिका तैशी ती उष्णपत्रे दोषिका अंगी जडते तत्काळ. आणि मग त्या झाडाचे जे पानं आहेत ना ते असे जशा पिपीलिका म्हणजे मुंग्या मुळे अंगावर कसे गुळावर कसे चढतात तसे त्याच्या अंगावर ते चावा घेण्याकरता जडतात. तप्त वाळूचे पुंज करीती त्यावर दोषिया लोळविती त्या उष्णत्वे नेत्र पडते दोषियाची गुळणी. आणि त्या पाप्याला उष्ण गंज असतो वाळूचा तपलेला त्याच्यावर लोळायला लावतात, डोळे त्याचे गळून पडतात. मग तप्त तैला आणून कुंभ भरती परिपूर्ण ते महादोषियावरी शिंपून उपचारिती दूतपये. मग उकळलेलं तेल आणतात. उकळलेलं म्हणजे आपण पुऱ्या काढतो का असं तपलेलं तेल, आणि मग ते त्याच्यावर त्याला आंघोळ घालतात. त्या तेलाने शिंपतात त्याच्यावर, नाही का. आता त्यानं केलेले पाप इकडले जसे असतील मग ते त्याचं फळ आहे ते. मग बळे लाविती केदारासी, बळच काय लावतात? केदाराला. मग बळे लाविती केदारासी अलिंगन देवविती अग्निस्तंभासी मग निवणी दोषियासी लोसुळावरी घालती. बळच त्याला केदार नागराला झुकतात, नागर ओढायला लावतात. आता बैल आहे का नागर ओढणारा? नाही, पण त्याला नागर ओढायला लावतात. अग्निस्तंभाला आलिंगन द्यायला लावतात. स्तंभ म्हणजे खांब, अग्नीचा खांब आहे, आणि त्याला आलिंगन द्यायला लावतात. त्यानं पाप केलेलं असतं, परस्त्री परपुरुष, त्याच्यामुळे मग वर तिकडं
आणि लो 16वर श्वान वायस झोंबती व्याघ्रसिंह मुषकी येती तप्तलो ही पिंड धडपती पातकीयाची तेठाई. त्या पाप्याला कुत्रे, कावळे, वाघ, सिंह हे तोडतात, त्याचे लचके तोडतात. आणि अशा प्रकारे 12 सहस्त्र कुंभीपाक यमपुरी माझी असती देख तितके कुंभी पचवणे दोषिका. आणि ती धर्मसभेसी 12,000 कुंभीपाक वेगवेगळे नरक आहेत. ते एकेकामध्ये ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला घालतात आणि शेवटी आणतात पुन्हा धर्मसभेला. तर इथे धर्मसभा कैसी पृथ्वीपती पुण्यराशी बैसले असते आनंदे सिनामे तयाची अवधारी. ती यमराजाची धर्मसभा. तिथं कोण कोण बसलेले आहेत? पृथ्वीपती म्हणजे राजे, काही पुण्यवान लोक तिथं बसलेले असतात. कशाला? न्यायनिवाडा करायला. कोण काय पाप केलं तर त्याचं काय फळ, कोण काय पुण्य केलं तर त्याचं काय फळ ते सांगण्याकरता. उशीनर राजा आणि सुधनवा जयद्रथ आणि छोटश्रवा अनुश्वाल वगैरे दुर्धनवा आणि रुकुंजय तो तिथं बसलेले काही श्रेष्ठ राजांचे नाव सांगितले. दंतवक्र आणि यवन, नाभाग आणि रिपुमर्दन, कर्दम राजा आणि धर्मसेन, परमादी परांतक, गणवंती शिवशर्म्यासी ऐसे राजे धर्मसभेसी तेथे बांधून उभे केले दोषी. मग धर्म बोले चित्रगुप्ता ते बाबा बाबा हे म्हणजे काही हे पापी आहेत बरेच, हे तिथं बांधून उभे केलेले. आणि मग धर्म चित्रगुप्ताला सांगतो ज्या वया कृतकर्माचा झाडा उभे केले सगळे पुढा दोषदंड पुण्यमाने गाडा. सांगत असे धर्मराजा सांगा याच्या कृतकर्माचा झाडा. कोणाला विचारला जातो? तिथं कोण बसले? चित्रगुप्त. आणि मग ते विचारतात सांगा याचा काढा, याची फाईल ओपन करा सगळी, काय काय केलं यानं. मग ती सगळी फाईल त्याची ओपनच करतात. असं कॅम्प्युटर असतं मोठं तिथे. आणि मग इथं केलेली सगळं त्या कॅम्प्युटरवरती CCTV सगळं तिथं दिसतं. काय केलं यानं शेजारी इकडे तिकडे पाहिले, घडी गेले का गेले आणि त्याची भाजी उठतो ते तिथं दिसतं. मग यानं काय केलं, यानं तुरीच्या शेंगाचे सोले आणि वरकडून मिरच्या संभार हे सगळं त्या ठिकाणी करून आणलंय. सगळं कुठं दिसतं तुमचं? तिथं सगळं. मग ते चित्रगुप्त सगळे फाईलच ओपन करतो. आणि मग जसं जसं कर्म असेल तसं तसं मग त्याला त्या पापाची शिक्षा देण्यात जाते. आपलं नाही बरे हे तिथं लिहायचं चाललंय. आपण नाही, आपण तर पुण्यवान लोक आहे. आणावंच लागतो म्हणजे आताच नाही लावायचा, विचारून आणायचं. मग नाही सोलेच करायचं म्हणजे तुम्हाला पापच करायचं. व्हायची तर कसं जरा दम धरायचा आजच्या दिवस उद्या विचारून आणायची. आणायला पण विचारून आणायची. द्यायचं म्हणणं बरोबर आहे. काय माहितीये का, ते का त्यांनी विषय घेतला की घरचे तुरीचे जर सोले करायचं ठरवलं तर ते गवगवानी होत नाही. गवगवानी होत नाही. घरचे सोले आणि मोजकेच होतात, ते असे गवगवानी होत नाही. जर शेजारीच्या वावरातल्या तुरीच्या शेंगा जर आणल्या मग सोल्याची भाजी होती, सोल्याची चटणी होती. गावात बाई आहे का पोरगी आहे तर तिने वानवळा दिला जातो. याच्या करता घरच्या तुझ्या सोल्याची भाजी कधीच करायची नाही, पुरतच नाही. ते सगळं चित्रगुप्त केलेल्या कर्माचा धाडा सभेच्या पुढे त्या ठिकाणी सांगतात. आणि धर्मराजा विचारतात की सांगा यांनी काय काय कर्म केलेलं आहे, काय काय पाप केलेलं आहे. आणि ते सगळं त्या ठिकाणी यमधर्मापुढे चित्रगुप्त प्रकट करतात. शिवशास्त्री श्रवण नदीती सत्कर्मी कृता मानिती त्यासी बधिरत्व प्राप्ती एक जन्म पर्यंत. आणि मग दोष दिले जातं काय, याने शिवकथा ऐकली नाही मग याच्यावर शिवकथा ऐकली नाही ना मग बधिरत्व एक जन्म हा बधीर होईल. ऐकूच येणार नाही का. मंदिराच्या जवळ असून मंदिरात आले नाही, लांबचे आले पण जवळचे मंदिरात आले नाही. मग करून टाका पुढच्या बारीनं बहिरच करून टाका असं सांगितलं जातं. दुसरा जन्म कपोत्याचा जाणा वाकडे शरीर कर्कश शब्द नाना. तिसरे जन्मी लावा होय खुना हरळ क्षण तया ते. दुसरा जन्म द्या याला
कवड्याचा, कपोत म्हणजे कवड्याचा, वाकडं शरीर, कर्कश शब्द, असं एक प्राणी आहे. कपोत म्हणजे तसं तर इथं कबूतर आहे, इथं कवडा दिला अर्थ त्याचा. बरं चला, कर्कश शब्द, वाकडं शरीर, आणि तिसरा जन्म सांगितला बारीक खडे खाणारा हरळ त्याचा. बरं का, खडे खाणारा एखादा प्राणी असेल त्याचा. धर्ममय चित्रगुप्त अवधारी, नीतीचा लोप करी, परद्रव्य हरणे उदरभरी, इतिहासी जन्म बिडालकाचा. आणि सांगितलं जो धर्मनीतीचा लोप करतो, परद्रव्य घेऊन दुसऱ्याचं द्रव्य लुटतो, त्याला जन्म कशाचा आहे? मांजरीचा. मांजरीचा नाही का? मांजर दूध कसं पिती माहिती तुम्हाला? मांजर दूध प्यायच्या आधी काय करते? कोण म्हणलं गॅस बंद करते? गॅस नाही बंद करत. काय करते? जर 2 पायाची मांजर असली 3 दूध प्यायचं असलं मग ती परत करून गॅस बंद. पण 4 पायाची जर मांजर असली तर ती काय करते? मग पिते दूध डोळे मिटुनी, जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे, भीती का डोळे लावती बरं? तिचा एक गैरसमज आहे. आता पुन्हा ती आपल्या सोल्यावर येते. काय गैरसमज आहे? ऐका. त्या मांजरीचा असा गैरसमज आहे, आपण डोळे लावले की आपल्या डोळ्यापुढं काय येतो? अंधकार येतो. आणि त्या मांजरीला असं वाटतं मी डोळे लावले म्हणजे सगळ्या जगात काय झाला? अंधार झाला, आता मला कोणीच पाहत नाही. हा तिचा काय गैरसमज आहे. खरं आहे का? तिनं डोळे लावल्याने जगात अंधार होतो का? पण तिला असं वाटतं की मी डोळे लावले म्हणजे सगळ्या जगात अंधार झाला, आणि म्हणून ती मांजर डोळे लावून दूध पिती. आणि ही गोष्ट मांजरीची नाही. एक स्वामी ते रणी सांगिती, आपले कार्यास्तव असत्य बोलती, तयासी कवन जन्म होय सांगती. ज्ञानशास्त्राच्या ते होता ती अजापुत्र. आपला स्वामी युद्ध करत आहे, आणि युद्ध करता करता त्याला सोडून द्यायचं, त्याला व्हावं लागतं अजापुत्र. अजा म्हणजे बकरी व्हावं लागतं. रणी चुकविती मरण, देहलोभवनी धरून, त्याशी 84 लक्ष योनी पूर्ण जन्म घेणे निश्चयशी. युद्ध सुरू आहे आणि जीव वाचवा म्हणून युद्ध सोडून पळून गेला, त्याला 84 लक्ष जन्म फेरे फिरावं लागतात. मग युद्ध करता करता मेला तरी चालतो, त्याला स्वर्गाची प्राप्ती होती. आमचे योद्धे देशासाठी लढतात आणि हुतात्मे होतात तर त्यांना स्वर्गाची प्राप्ती, भगवत चरणी त्यांना जागा त्या ठिकाणी प्राप्त होते. सांगती ज्ञानशास्त्राच्या हतवटी, श्रवण करी त्या नव्हे संतुष्टी, परस्त्रियांची मात गोष्टी, मानिती अमृता समान. ज्ञानशास्त्राच्या गोष्टी सांगत असताना श्रवण करीत्या नव्हे संतुष्टी, ते ऐकावताना काही गोड वाटत नाही, पण परस्त्रियाच्या इतर जर गोष्टी सुरू झाल्या तर मग अमृतासारख्या गोड लागतात कानाला. पोथी पुराण म्हणलं तर ती ऐकावं वाटत नाही, इकडलं तिकडलं असलं तर मग त्याच्यात चित्त लागतं. तयाशी शुकर योनी प्राप्त, अशा माणसाला काय व्हावं लागतं? तयाशी शुकर योनी प्राप्त, नरक भोगिती जन्मपर्यंत, दुसरे जन्मी होती निश्चित, घुंगुरडे निश्चय योनीसे. त्या लोकांना इथं किल्ल्यावरचे डुकर व्हावं लागतं का? ते घाणच ना, याची घाणच उचकायचं काम. आणि पुढचा जन्मही नीच कुळामध्ये त्याला प्राप्त होतो. कन्या देऊनी द्रव्य घेती, एक गुरु शब्द नायकती, एकाची निंदा करते, आपली मुली बैसुनिया. कन्या देऊनी मुलीचा विवाह लावून द्यायचा, पण त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे, म्हणजे विक्रीची ती पैसा घ्यायचा. म्हणजे पातेवा लिहून ठेवलं तर यांना कोणता जन्म आहे ते सांगणारच आहे पुढं. आणि पुन्हा एक सांगितलं, एकाची निंदा करते, आपल्या घरी बसून, आपल्या घरी बसून दुसऱ्याची निंदा करायची, तरी त्याची जन्म कवन, अनामिकाद्वारी कृष्णश्वान, अमंगळ भक्षी जीव दीनवदन, असती पुढी धेनुच्या. तर तो कोण होतो? अनिमिकाद्वारे कृष्णश्वान, काळा कुत्रा. तर काय व्हावं लागतं? कुत्रा व्हावं लागतं. आणि मग तो काय खातो? अमंगळ भक्षण करतो, मांस हाड वगैरे तो करतो. कुत्रा म्हटल्यावर त्याचं खाणं तेच. असं
पापाचे हे दोष सांगितलेले आहेत गरुड पुराण आणि या काशी खंडाच्या अंतर्गत. ऐसे दोषी अशी दंड सांगता कथेश होईल विस्तारणता तरी हे न सांगावे श्रोता तरी हे धर्मशास्त्र जाणपा. आता कितीतरी सांगावे कर्म त्याचे दोष, खूप ग्रंथ वाढेल, मग काही मुख्य मुख्य तुमच्या पुढे सांगितले नाही सांगतो तर धर्मशास्त्र लोकांच्या लक्षात येणार नाही. जर एवढं ऐकलं कोणाच्या मनात याच्यानुसार जर परिवर्तन झालं तर चांगली गोष्ट आहे. म्हणून ही पुण्याच्या राशी जोडीजे बहु सायाशी युतके नव्ही तरी वाराणसी सेविजे एक वेळा तरी. म्हणून आयुष्यामध्ये हे आपल्याकडून असं पाप घडू नये त्याकरता आपण पुण्य त्या ठिकाणी पदरामध्ये जमा केलं पाहिजे. नाही काही तर वाराणसीचं म्हणजे काशीचं तीर्थ आपल्याकडून झालं पाहिजे. विश्वनाथाचं भोलेनाथाचं दर्शन आपल्याकडून झालं पाहिजे. या श्रावण मासामध्ये तरी कमीत कमी त्या निमित्तानं या ग्रंथाच्या निमित्तानं आपल्या जीवनात सत्संग घडावा. महिनाभर, जास्त नाही, एवढा महिनाभर सत्संग जरी घडला तरी यातून आपल्याला एक महिना श्रवण केलं तर 12 महिने आपल्या लक्षात राहतं की नाही बाबा असं सांगितलेलं आहे, असं करू नये, असं करू नये, तसं करू नये. पुढे आता तुमच्या शेंगाले ध्यान येईल तुम्हाला, बाबा बाबा नको बाबा महाराजांना सांगितलं. असे सुकृताचे कारण सुरग सुखाशी होईजे पावन महाघोषास्तव जाण 84 लक्ष भोगीजे. ऐसे यमपुर महाघोर ते निरोपिले सविस्तर विमान चालिले वेगवत्तर शिवशर्मा गणासहित. असं यमपुरीचं वर्णन करत करत कुठं चालू आहे श्रवण. यमपुरीला जे विमान चाल आपलं माफ करा वैकुंठाला जे विमान चाललं शिवशर्म्याचं ते विमानामध्ये त्या गणासह दोघांची चर्चा सुरू आहे. शिवदास ओमा बद्ध करी श्रोतया विनवी दिनवैखरी आता कवन लोक पुढारी देखला ते परिसावे. शिवदास महाराज म्हणतात आता श्रोते मंडळी पुढचा लोक कोणता आहे. यमपुरी झाली ना, आता त्याच्या पुढे कोणता लोक आहे त्याचं वर्णन काय ते तुम्हाला जर ऐकायचं असेल आज वेळ भरपूर झाला, उद्याच्या अध्यायात आपण ते श्रवण करणार आहोत. किती श्री स्कंद पुराणे काशीखंडे यमलोक वर्णन नाम सप्तमाध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे या ठिकाणी स्कंद पुराणांतर्गत येणारा काशीखंड त्यातील 7वा अध्याय ज्यामध्ये यमलोकाचं वर्णन केलेलं आहे तो 7वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. उद्या याच वेळी याच ठिकाणी सर्वांनी 8वा अध्याय श्रवण करण्याकरता एकत्रित यायचंय. नमः पार्वती पते हर हर महादेव.